कोयना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण, शिवसागर जलाशय आणि राज्याला उजेड देणारा जलविद्युत प्रकल्प. पण कोयना ही केवळ अभियांत्रिकी किंवा विकासाची गोष्ट नाही बरं का. ती महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलेली एक अशी गाथा आहे ज्यामध्ये अभिमान आहे, त्याग आहे, वेदना आहेत आणि आजच्या काळातील एक गंभीर इशारा देखील दडलेला आहे. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाण्याची गरज होती. औद्योगिक प्रगती, शेतीचा विस्तार आणि शहरांची वाढ या सगळ्याचा विचार करून कोयना नदीवर धरण उभारण्याचा निर्णय झाला. 1956 मध्ये प्रकल्प सुरू झाला आणि 1964 मध्ये धरण पूर्ण झालं. त्यानंतर कोयना महाराष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ बनली. हजारो मेगावॅट वीज निर्मिती, सिंचनासाठी पाणी आणि लाखो लोकांच्या जीवनाला आधार देण्याचं काम कोयनेनं केलं. म्हणूनच कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं. पण प्रत्येक विकास कथेची एक किंमत असते बरं का. कोयनेची किंमत मोजली ती सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांनी. सुमारे 95 गावे पाण्याखाली गेली, हजारो कुटुंबे विस्थापित झाली, लाखो झाडे आणि हजारो एकर सुपीक जमीन जलाशयात बुडाली. ज्या मातीत पिढ्यानपिढ्या लोकांनी संसार उभा केला होता ती माती एका क्षणात त्यांच्या हातातून निसटली. घरं गेली, देवळं गेली, शेतं गेली, पण सर्वात मोठं म्हणजे माणसांची ओळख आणि त्यांचं भावनिक विश्व हरपलं. आज आपण कोयना धरणाच्या भिंतीकडे पाहून विकासाचा अभिमान बाळगतो, पण त्या पाण्याखाली अजूनही अनेक गावांच्या आठवणी जिवंत आहेत. त्या जलाशयाच्या तळाशी कोणाचं बालपण दडलं आहे, कोणाच्या आईवडिलांची समाधी आहे, जमीन आहे. त्यामुळे कोयना ही केवळ धरणाची गोष्ट नाही, ती त्यागाची आणि बलिदानाची गोष्ट आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रासाठी एवढा मोठा त्याग केला त्यांना पूर्ण न्याय मिळण्याचा प्रश्न आजही कायम आहे. धरणाला 6 दशकांहून अधिक काळ लोटला, 2-3 पिढ्या बदलल्या, पण अनेक प्रकल्पग्रस्त अजूनही पुनर्वसन, जमीन वाटप आणि हक्कांच्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. राज्याचा विकास झाला, पण विकासाचा पाया बनलेल्या अनेक कुटुंबाच्या वेदना अजूनही संपलेल्या नाहीत. आणि या सगळ्यात आता कोयनेसमोर एक नवीन संकट उभं राहिलंय. महाराष्ट्राची तहान भागवणारी हीच कोयना आज स्वतः पाण्यासाठी झगडताना दिसत आहे. कमी पाऊस, हवामान बदल, वाढती पाण्याची मागणी, जंगलतोड आणि संसाधनाच्या वाढत्या वापरामुळे कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचत असल्याचं चित्र समोर येत आहे. काही काळापूर्वीपर्यंत पाण्याखाली असलेले भाग आणि जुन्या गावांचे अवशेष आता पुन्हा दिसू लागलेत. हे दृश्य केवळ जलसंकटाचं नाही, ते इतिहास पुन्हा वर येत असल्याची जाणीव करून देणार आहे. कल्पना करा, ज्या घरांना लोकांनी कायमचा निरोप दिला होता, ज्या मंदिराचे कळस पाण्यात हरवले असे वाटत होते, ज्या गावांची नावं फक्त आठवणीत उरली होती, ती ठिकाणं आज पुन्हा दिसू लागली आहेत. हा निसर्गाचा एक निशब्द संदेश आहे. तो सांगतोय की विकास आणि पर्यावरण यांचा समतोल बिघडला तर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. कोयनेची कहाणी आपल्याला 2 महत्त्वाचे धडे देते. पहिला म्हणजे विकासासाठी केलेल्या त्यागाचा कधीही विसर पडू देऊ नका, आणि दुसरा, निसर्गाला गृहीत धरू नका. कारण ज्या कोयनेने महाराष्ट्राला पाणी, वीज आणि विकास दिला, तीच कोयना जर संकटात आली तर त्याचा परिणाम केवळ सातारा किंवा कोयना नगरपुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा परिणाम शेतीवर होईल, उद्योगांवर होईल, पिण्याच्या पाण्यावर होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच कोयनेकडे केवळ धरण म्हणून पाहण्याची वेळ आता संपली आहे. कोयना म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा इतिहास, विस्थापितांच्या वेदनांचा दस्तऐवज आणि पर्यावरणीय संतुलनाचा जिवंत धडा आहे. आज गरज आहे ती कोयनेचा गौरव करण्याची, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी आणि पर्यावरण जपण्याची. कारण कोयना ही फक्त नदी नाही, कोयना ही फक्त धरण नाही, कोयना म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी वाहिलेलं बलिदान आहे. जेव्हा आपण कोयनेकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त पाणी दिसू नये, आपल्याला त्या पाण्यात मिसळलेला इतिहास, त्याग आणि महाराष्ट्राचा श्वास दिसला पाहिजे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम. तोपर्यंत धन्यवाद.